नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. परवा शेतात गेलो होतो आम्ही आणि तिथून आणली होती ही काकडी भोपळ्याची पानं. भोपळ्याच्या पानांची भाजी तर तुम्ही बघितली. आत्ता ही काकडी काढली होती खास काकडीची थालीपीठं करायला, जी आमच्या घरातली एक पारंपरिक रेसिपी आहे. तर म्हटलं करणार आहेच आज थालीपीठं, तर ती तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावीत. आणि फक्त एवढाच उद्देश नाहीये आजच्या व्हिडिओचा. अजून एका कारणासाठी मला आजचा व्हिडिओ करावासा वाटतोय, ते म्हणजे आपला एक सबस्क्रायबर दादा आहे आदित्य नावाचा. तो इतके दिवस झालं प्रत्येक व्हिडिओच्या खाली एकच कमेंट करतोय की फूडचा व्हिडिओ कधी येणार, फूड व्हिडिओ अजून का नाही आला. तर म्हटलं चला या दादासाठी आजचा खास फूड विषयीचा व्हिडिओ करूयात. आणि म्हणूनच आज हे तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं आहे. रेसिपी तर मला वाटतंय काकडीची थालीपीठं बऱ्याच घरांमध्ये केली जात असतील, त्यामुळं मुख्य उद्देश तो नाहीये. पण या रेसिपी शेअर करता करता तुमच्याशी मला एक 2-3 महत्वाच्या विषयांवर बोलायचं सुद्धा आहे. तर असा हा सगळा आजचा व्लॉग असणार आहे, ज्यामध्ये छान रेसिपी असेल आणि गप्पा सुद्धा असतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी ही जी काकडी आहे याला आमच्याकडे म्हणतात काटेवाळूक, म्हणजे आमच्या ढेबेवाडीला याच नावानं ही काकडी ओळखली जाते. पण आवी म्हणाला की आमच्याकडे याला म्हणतात तवस. तर तुमच्या भागात सुद्धा अजून काहीतरी वेगळं नाव असूच शकतं. थोडंसं काट्यांसारखं याला टेक्स्चर असतं. आणि साधारण गणपतीच्या दरम्यान आपल्याकडे अशा प्रकारची काकडी येते. म्हणजे आता ऑफ सीझन यायला लागल्यात बऱ्याच भाज्या, पण त्यावेळी फक्त तेव्हाच असायची. आणि ही जी काटेवाळूक जे आहे, तर हे किसून त्याची थालीपीठं करून त्याचा नैवेद्य गौरीला दाखवण्याची आमच्याकडे पद्धत आहे. तर त्याच वेळी फक्त वर्षभरात ही काकडीची थालीपीठं खायला मिळायची, त्यामुळे ती खूप आवडती आहेत माझ्या. तर पहिल्यांदा ही काकडी मी बघणार की चवीला कडू तर नाहीये ना, ते चेक करणार. त्यानंतर त्याची सालं काढून घेणार आणि मग किसून घेणार. बाकीची पण काय काय तयारी केलीये सगळं तुम्हाला दाखवते. आता इथं सगळी तयारी मी करून घेतलेली आहे. काकडी अशी किसून घेतलेली आहे, ज्याला खूप पाणी सुटलेलं आहे. त्या पाण्यातच आपल्याला ते पीठ भिजवता येतं. बाकी काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत ते तुम्हाला सांगते. तर पिठांमध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ, हे जे सगळं प्रमाण आहे तर हे अतिशय अंदाजे आहे. कारण तुम्हाला म्हटलं तसं पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळं आजी आई असंच ते हाताच्या अंदाजानं घ्यायच्या. पण त्यातल्या त्यात थोडंसं ज्वारीचं पीठ जास्त, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी गव्हाचं पीठ, त्याच्यापेक्षा थोडंसंच कमी तांदळाचं पीठ आणि अगदी 2 चमचे डाळीचं पीठ, असं साधारण ते प्रमाण मी सांगू शकते तुम्हाला. भाज्यांमध्ये काकडी तर आहेच आपली, कारण काकडीचं थालीपीठ आहे. त्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर कोथिंबीर. मसाल्यांमध्ये म्हणाल तर अगदी कमी हिंग थोडासा, जिरे पावडर, त्यानंतर हळद आणि घरातला कांदा लसूण मसाला आणि मीठ. कांदा लसूण मसाला हा सुद्धा शब्द ना मी युट्यूब आल्यावरच ऐकलाय. नाहीतर आमच्याकडे म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर इथे कुठेही तुम्ही कोणालाही विचारा, याला चटणी म्हणतात. आणि ही जी चटणी असते ती वर्षभराची करतात घरातल्या स्त्रिया. आणि ऑलमोस्ट सगळ्या रोजच्या भाज्या आमट्यांमध्ये फक्त आणि फक्त हीच चटणी वापरली जाते, ज्याला आता आपण कांदा लसूण मसाला म्हणतो. तर आमच्या भागात याला चटणी म्हणतात, त्यामुळं तो शब्द खूप सवयीचा आहे त्या कांदा लसूण मसाला या शब्दापेक्षा, म्हणून मी याला चटणी म्हणते. बर, खासियत अशी आमच्या घरातल्या या रेसिपीची की याला लसूण मिरचीचं वाटण किंवा अजून कसलं दुसरं वाटण मसाले दुसरं काहीच घातलं जात नाही. तुमच्याकडे कदाचित वेगळ्या पद्धतीने हे करतही असतील, पण हे मी जसे लहानपणापासून खात आलेली आहे आणि जसे मला आवडतात तशीच आज मी ही काकडीची थालीपीठं करणार आहे. सगळ्यात आधी आपण हे पीठ भिजवून घेऊयात. आता जर मला फक्त घरी खाण्यासाठी करायचं असतं, याचं जर फिल्मिंग करायचं नसतं, तर अर्थातच मी अशी सगळी सागर संगीत याची या प्लेट्स मध्ये काढून वगैरे अशी तयारी केली नसती. पण ते जरा असतं ना, कॅमेऱ्यात जरा छान दिसलं पाहिजे, त्यामुळे मी अशी जरा छान तयारी आज केलेली आहे. इथं आल्यापासून पहिल्यांदा हा एप्रन सुद्धा बाहेर निघालेला आहे. म्हटलं चला या निमित्तानं त्याचा वापर तरी होईल. तर या पिठातच मी हे सगळं आपलं जे साहित्य आहे ते मिक्स करून घेते. तुमच्यापैकी कोणाकोणाला आधुनिक आत्ताच्या, म्हणजे आधुनिक नाही म्हणता येणार, पण वेस्टर्न पदार्थांपेक्षा आपले पारंपरिक जास्त पदार्थ आवडतात? माझ्यासारखं कोण कोण आहे मला कमेंट मध्ये ऐकायला आवडेल. मला खूप आवडतात पारंपरिक पदार्थ.
कारण एकतर ते करायला सोपे असतात, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये खूप कमी साहित्य लागतं आपल्याला आणि झटपट होणारे असतात, शिवाय चवीला छान असतात. आता आपल्या जिभेला त्या चवीची सवय झालेली असते, त्यामुळं ते चवीला खूप छान लागतात. अजून एक महत्वाचा मुद्दा, ते पौष्टिक सुद्धा असतात. काही खूप तळणीचे असतील किंवा खूप ज्याच्यामध्ये साखर वगैरे वापरलेले पदार्थ अर्थातच तेवढे पौष्टिक नसतात, ते पारंपरिक असले तरी सुद्धा हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. तर मी तुम्हाला काय म्हणत होते की आजचा व्हिडिओ खास गप्पांसाठी सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता, एकटे राहायला लागता किंवा कुठल्याही निमित्तानं असेल, शिक्षणाच्या, नोकरीच्या, आणि तिथं गेल्यावर आपल्याला जाणवतं की घरच्या सारखं जेवण आपल्याला नाही मिळत आहे कुठं, किंवा ते शोधण्यासाठी धडपड सुरू होते आणि तिथं आपल्याला घरच्या जेवणाचं महत्व कळायला लागतं. मला तर जेव्हा स्वतः मी लग्न झाल्यानंतर स्वयंपाक करायला लागले, तेव्हा जाणवायला लागलं की आपल्यासाठी आपली आई इतके वर्ष आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या चवीप्रमाणे इतका छान स्वयंपाक करून आपल्याला जेवू घालत होती, ही केवढी मोठी लक्झरी आहे. आणि इथं आल्यानंतर, म्हणजे अमेरिकेत, कॅनडात बाहेर पडल्यानंतर देशातून, थोडक्यात हे तर खूप जाणवलं की कुठेही इथं स्त्रिया 2-3 वेळचा ताजा स्वयंपाक नाहीत करत इकडच्या वेस्टर्न कल्चर प्रमाणे. तर पॅकेज फूड असतात किंवा हवाबंद डब्यातले पदार्थ असतात, ते आणायचे, गरम करायचं आणि ते खायचं. एवढं सुटसुटीत त्यांचा प्रकार असतो. त्यांना 2 वेळा गरम स्वयंपाक करणं हे त्यांच्या रोजच्या दिनक्रमात नसतंच. हे पण कुकिंग करतात, स्वयंपाक करतात कधी कुठला तरी खास सण असेल यांचा, एखादी पार्टी असेल तर ते एखादा पदार्थ बेक करतील, एखादा पदार्थ मनापासून शिजवतील किंवा तयार करतील तो. पण रोजचं जे आपल्याकडचं रुटीन असतं, विशेषतः स्त्रियांचं, यात काही पुरुष सुद्धा असतील जे रोज आपल्या घरासाठी स्वयंपाक करत असतील, पण अर्थात तुम्हालाही माहिती आहे त्यांची संख्या खूप कमी असेल, त्यामुळे मी स्त्रियांचं म्हणतीये. तर असं इथल्या स्त्रियांचं रुटीन अजिबात नाहीये. मग असं जाणवतं की ते इथली माणसं जे रोज खातात ना, ते सहज दुकानात पैसे दिल्यावर आपल्याला विकत घेता येऊ शकतं. पण आपल्या घरातलं जे अन्न आहे, जो रोजचा स्वयंपाक आहे, तुम्ही कितीही पैसे द्या, तुम्हाला तो स्वयंपाक कुठेही विकत मिळत नाही. तुमच्या घरच्या सारखं, तुमच्या आईच्या हातचं फक्त तीच करू शकते, दुसरं कोणीच ते करत नाही, म्हणून त्याला जास्त किंमत आहे. आणि तुमच्यासाठी असं घरात कोणी स्वयंपाक करणार असेल तर तिच्या विषयी आपण खूप कृतज्ञ राहायला हवं. ही खूप मोठी लक्झरी आहे, हे आपल्याला कळत नाही. बाहेरचं खाणं, रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं ही खूप सोपी गोष्ट आहे, आणि घरातलं खायला मिळणं ना, ही चैन आहे. उलट्या गोष्टी आहेत या. तुमच्याशी बोलता बोलता काकडीच्या रसात सगळी पिठं भिजवून झालेली आहेत. आता आपण नेहमी थालीपीठ करतो तसंच, की कापडावर ते थापायचं आणि तव्यावर तवा गरम करायचा, तेल सोडून खरपूस भाजून घ्यायचं. इतकं सोपं आहे हे. तर ते करूयात. आता माझ्याकडे तर कापड नाहीये, जेव्हा आता कधी भारतात येईन तेव्हा तिथून मी ते कॉटनचं छान कापड आणेन. पण आता माझ्याकडे आहे पेपर, जो बेकिंगसाठी वापरतात तो पार्चमेंट पेपर आहे, त्याच्यावर सुद्धा हे काम होऊन जाईल, तर मी त्याच्यावर करते. त्याच्या आधी इथे एक आपल्याला शेगडीचा सेटअप लावून घेतला पाहिजे. इकडे मागे करायचा आधी मी विचार केला होता, पण ते भिंतीला लागून तो कुकटॉप असल्यामुळे व्यवस्थित फ्रेम घेता येत नव्हती. तर आपला कॅम्पिंगचा छोटासा स्टोव आता आपण इथे त्याचा सेटअप करूयात. इथे हा गॅस आता मी लावून घेतलेला आहे. एक गोळा घेऊयात आणि थालीपीठ थापूयात. पटापट करायला लागणार, कारण पाणी सुटणार त्याला जसा वेळ जाईल तसा. अजून एका गोष्टीसाठी घरातलं तुम्हाला हवं तसं कस्टमाइज तुमच्या चवीचं जेवण, हे अजून एका गोष्टीसाठी लक्झरी आहे, ते म्हणजे आपल्या घरातला एक माणूस, विचार करा, त्यानं वाहून घेतलेलं असतं त्या कामासाठी स्वतःला. त्यात किती कष्ट लागतात. तुम्ही एक पदार्थ करायचा म्हटलं ना तरी सुद्धा ती भाजी बाजारातून आणायची, निवडायची, चिरायची, स्क्रॅच पासून आहे ना. आपलं जे भारतीय जो स्वयंपाक आहे तो असा 2-3 पदार्थ आणले आणि मिक्स केले असं नाहीये, स्क्रॅच पासून सगळं करायला लागतं. त्यामुळे ते खूप अवघड आहे, आणि म्हणून मी म्हंटल की ती लक्झरी आहे.
ते बरं तेवढंच नाही, ते स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा तो पसारा सगळा उचलायचा, भांडी ती सगळी आवरायची. त्यामुळे हे वाटतं तेवढं सोपा विषय नाहीये, म्हणून कृतज्ञ राहिलं पाहिजे आपण आपल्याला जे रोज 2 वेळा खाऊ घालतात त्यांच्याविषयी. हा एक विषय होता. अजून दुसरा एक विषय गप्पांचा माझ्या डोक्यात होता, ते म्हणजे आता सध्या आपल्याकडं FDA अन्न आणि औषध प्रशासनाच्या ज्या कारवाया सुरू आहेत ते बघून खरं तर बरं वाटलं मला, पण एका गोष्टीचं वाईट सुद्धा वाटलं. आपले मुंडे साहेब जे काही करतायत त्यांना हॅट्स ऑफ आहे, त्यांना सॅल्यूट आहे त्या गोष्टीबद्दल की इतक्या छान ते त्यांचं काम करतायत. पण तुम्हाला असं नाही वाटत का की एखाद्या अधिकाऱ्यानं आपलं काम प्रामाणिकपणे करणं ही आता आपल्याला खूप मोठी गोष्ट वाटायला लागलीये. असं सगळ्यांनीच करायला हवं ना खरं तर. म्हणजे मला काय म्हणायचंय की हे अचिव्हमेंट नसली पाहिजे, तर जो तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतोय हे एक सवयीची गोष्ट असली पाहिजे ना. पण आपल्याला ती खूप मोठी गोष्ट वाटायला लागली आहे. त्यामुळं कुठं चाललोय आपण असं वाटतं कधी कधी की आपल्याला भ्रष्टाचार आणि भेसळ हे आपल्या सवयीचं झालंय का, हे आपल्याला नॉर्मल वाटतंय का, आणि मग कोणीतरी कारवाई केली तर ते वेगळं वाटतंय, ते विशेष वाटतंय. ही खरं तर खूप खेदाची गोष्ट आहे. एक थालीपीठ थापून झालेलं आहे आपलं, ते भाजूयात. तवा तापू देऊयात आणि आपलं थालीपीठ त्याच्यावर टाकूयात. तुमच्यापैकी कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही खाद्यतेल कोणतं वापरता, तर हे जे तेल आहे हे कोल्ड प्रेस आपलं ह्याचं शेंगदाण्याचं तेल आहे, घाण्याचं तेल आपण ज्याला म्हणतो ते वापरतोय आम्ही. हे तुम्हाला दिसतंय का, मी दाखवते. छान झालंय ना एकसारखं. थोडस तेल सोडून घेते. हा जो तवा आहे तो 2-3 वर्षांपूर्वी मी साताऱ्यातून येताना आणलेला होता. मी हात धुतला पाहिजे म्हणजे मला उजवा हात वापरता येईल. एकच मिनिट. आणि हे जे आहे हे तर शिकागोतून आणलेलं आहे. शिकागोत आपण 2021ला गेलेलो का, नाही 22ला गेलो होतो. तिथे भारतीय दुकानांची एक अशी गल्ली आहे, तिथे मला भांड्याचं एक दुकान दिसलेलं होतं आणि हे तिथं मिळालेलं होतं. तर ते FDAचं सांगता सांगता मी मध्येच थांबले. ते बघितल्यानंतर खरं तर एवढं शॉक बसला होता, असं वाटत होतं की बापरे, आतापर्यंत आपण किती सगळ्यांनीच आपण किती काय काय कशा प्रकारचं पनीर त्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लं असेल किंवा कसली भेसळ खाल्ली असेल, आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. आपलाय का धूर तर येतोय. तो थोडासा आधी मी मागे त्या कुकटॉपवर सुद्धा गरम करून घेतला होता, इथं वेळ जायला नको म्हणून, त्यामुळे तो तापलाय. छान निघालेला आहे. झाकून ठेवूयात. 1-2 मिनिटं त्याला थोडस शिजू देऊ, मग तेल सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घेऊयात. त्याला असे होल पाडून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये तेल सोडते. ते क्रिस्पी तेवढाच पार्ट खूप छान लागतो. तुमच्या पण भागात असे काही वेगळे पदार्थ असतात का की जे खास त्याच सणासुदीला केले जातात, मग वर्षभर आपल्याला वाट बघायला लागते ते खाण्यासाठी? पण हे काकडीची थालीपीठ आता आम्हाला आवडायची, त्यामुळे आई जेव्हा जेव्हा मंडईत काकडी ही मिळायची, काटेवाळूक मिळायचं, तेव्हा तेव्हा ती हमखास करायची. परवाच तिनं केली होती आणि मला सांगत होती ती, मी आज काकडीची थालीपीठ केली आहेत. आणि मी तिला म्हटलं मी पण आजच काकडी आणली आणि मी सुद्धा आता करणार आहे. तर तिने मला क्विक रेसिपी पुन्हा एकदा आठवण करून दिली. मला माहिती होती तशी, पण ती म्हणाली तुझ्या लक्षात आहे ना, आपण फक्त त्याच्यामध्ये चटणी घालतो, बाकी कुठलेही मसाले घालत नाही. म्हटलं ठीक आहे, मी तशाच पद्धतीनं सेम करणार आहे.
मी स्वयंपाकात अजिबात पहिल्यापासून काय खूप सुगरण आणि मला खूप लहानपणापासून येतं असं अजिबात नव्हतं. लग्न झाल्यानंतर स्वयंपाकाची जबाबदारी पडल्यानंतर एक एक पदार्थ मग कधी आईला फोन करून विचारायचे किंवा लहानपणी जे बघितलं असेल ती करताना ते आठवायचं किंवा युट्यूब, एवढ्याच गोष्टीतून मी स्वयंपाक शिकलेली आहे. त्यामुळे फार बेसिक गोष्टी मला येतात. फार काही ज्या अवघड गोष्टी असतात त्या अजून येत नाहीत. वाव, मस्त भाजलं जातंय हे. छान दिसतंय, एकदम टेम्पटिंग दिसतंय. छान दिसतंय ना. हे आपलं पहिलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता आपण अजून एक करून घेऊयात. गॅस मी बारीक करते. हा, तर कधी ज्यावेळी मी एखादी रेसिपी युट्यूबवर बघत असते, पहिली गोष्ट तर मला तो चॅनलचा सगळ्यात अवघड प्रकार वाटतो. रेसिपी हा जॉनरच फार अवघड वाटतो. कारण बघा ना, जरासं काही चुकलं तर ती सगळी तयारी गेली वाया. जरासा तो पदार्थ कुठे थोडा जरी फसला ना तरी तो तुम्ही दाखवू नाही शकत ना. त्यामुळं मग ती सगळी मेहनत वाया जाते आणि रेसिपी फिल्मिंग करायला सुद्धा खूप कौशल्य लागतं. व्यवस्थित त्याचा रंग जसा आपल्याला दिसतोय तसा दिसला पाहिजे, नाहीतर लोक म्हणणार की नाही ही कशी तरीच दिसते, ही चांगली जमलीच नाही, तरी तुम्ही म्हणताय छान झाली, असं बऱ्याचशा गोष्टी. आणि त्यात कमेंट्समध्ये माणसं असंही म्हणतात, बऱ्याच बऱ्याच कमेंट्स अशाही असतात, नाही हा पदार्थ या पद्धतीनं करतच नाहीत किंवा हे चुकीची पद्धत दाखवली तुम्ही. मला प्रामाणिकपणे काय वाटतं माहितीये, कुठलीच कोणाचीच पद्धत चुकीची आणि अमुक एक पद्धत तीच 100% परफेक्ट बरोबर असं आपण कधीच म्हणू शकत नाही. कारण आपल्या प्रत्येक घरात एकच पदार्थ करण्याची पद्धत वेगळी, आपल्या प्रत्येक घरातले मसाले वेगळे आहेत. त्यामुळे त्याची चव आणि ते करण्याची पद्धत सगळीकडे सारखी कशी असेल बरं. तुमच्या घरात वेगळी पद्धत असू शकते, याचा अर्थ त्या माणसानं जी पद्धत दाखवली ती चुकीची असं नाही म्हणतायत, कधीच नाही म्हणतायत. त्यामुळे या मुद्द्यावरून असं वाटतं की आपल्याकडं ते जे स्वीकारणं असतं ना, की माझ्यापेक्षा दुसरा माणूस वेगळा असू शकतो, त्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, त्याचे बिलीफ्स काय म्हणतो त्याला, त्याचे विश्वास वेगळे असू शकतात, त्याच्या श्रद्धा वेगळ्या असू शकतात, हे स्वीकारणं आणि त्याचा आदर करणं ही एक मला खूप मोठी गरज वाटायला लागली आजकालची. स्पेशली ज्यावेळी अशा घटनांचे व्हिडिओ समोर येतात ना, की किरकोळ कारणावरून वाद झाला, त्या माणसानं त्या माणसाला मारून टाकलं, खूप काळजी वाटते मला की एवढ्या टोकाला कशी जातात माणसं. एवढी काय छोट्याशा भांडणात दुसऱ्याचा जीव घेणे इतकी मोठी गोष्ट नसते ना. आणि त्याचं मूळ तिथे येतं की आपल्याला असं वाटतं की मीच खरं, माझंच सगळं खरं, दुसऱ्यांचं असूच शकत नाही, दुसऱ्यांचं चुकीचं. तर हे खूप चुकीचं आहे. स्वीकारायला शिकल्या पाहिजेत गोष्टी. अशा काही मुद्द्यांवर तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या मला आज. आणि शिवाय ही आमच्या ढेबेवाडीतली खास रेसिपी सुद्धा दाखवायची होती. यात मी जो कांदा लसूण मसाला टाकलाय चटणी, त्याच्यावरून मला आठवतंय की ती चटणी करायची हा वर्षभरातला उन्हाळ्यातल्या सुट्ट्यांमधला, म्हणजे आमच्या सुट्ट्या मुलांच्या, एक असा तो सोहळा वाटायचा मला. कारण किती त्याची तयारी, मिरच्या आणायच्या, त्याची देठं काढायची. बरं, त्या एक प्रकारच्या नाही, 2-3 प्रकारच्या मिरच्या, रंगासाठी थोडीशी वेगळी, तिखटासाठी अजून थोडीशी वेगळी. ते वाळत घालायचं, मिरच्या वाळवायच्या चांगल्या, त्यानंतर त्या कुटून आणायच्या, त्याच्यासाठीचे मसाले ठराविक असतात ते निवडून आणायचे, ते खूप प्रकारचे असतात. मग ते सगळे निवडून आणायचे, त्याच्यासाठी आजीसोबत बाजारात जायचं. मग ते आपल्याला ती शिकवणार, हे बघ हा मसाला असा बघून घ्यायचा, हे बघ या मिरच्या ना अशा बघून घ्यायच्या. मग ते सगळं घरी आणल्यावर पुन्हा ते भाजायचे, हळकुंड तेलात तळतात किंवा बरेच मसाले सगळे ते भाजतात. मग डंकावर नेऊन ते सगळं कुटायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा कांदा, जो की खूप वेळ भाजलेला असतो, अगदी तांबूस होईपर्यंत, तो कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं, असं सगळं. काही काही ठिकाणी आता कोथिंबीर घालतात की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे चटणीत घालतात कोथिंबीर. अशा सगळ्या गोष्टी मग त्यात परत मिक्स करायच्या आणि मग जो घमघमाट सुटायचा त्या चटणीचा, वा. आणि त्या रात्री भाकरी बरोबर हमखास ती चटणी, तेल चटणी असणारच असणार. तापलेला आहे परत एकदा तवा, परत एकदा हात धुते. आणि आपलं थालीपीठ झाकून ठेवूयात. चुकून हे झाकण मी त्याच्यावर ठेवलं, हरकत नाही. हे कशासोबत खायला जास्त मजा येते माहितीये, ताजं ताजं लोणी पाहिजे.
मस्त लोणी आणि हे थालीपीठ, बस दुसरं काही नको. पण आता माझ्याकडे काही लोणी नाहीये, दही आहे, त्यामुळं आज ते दह्यासोबतच खावं लागणार आहे. छान लागतं दह्यासोबत सुद्धा, काही वाईट नाही लागत. मुळात म्हणजे त्याच्यात इतक्या प्रकारची पिठं आहेत, भाज्या जास्त आहेत आणि पिठांपेक्षा तो काकडी ती जास्त घ्यायला लागते, त्यामुळे मग ते पीठ पीठ नाही लागत. ते काकडी काकडी लागली पाहिजे, कळलं पाहिजे की हे काकडीचं थालीपीठ आहे. तेल उडलं थोडस इथे, मला पुसून ठेवलं पाहिजे ज्या त्या वेळी, नाहीतर हे सगळी जी सगळे जे गॅजेट्स आहेत, कॅम्पिंगच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या आवीच्या आहेत. आणि मग ते पुसलं नाही ना ज्या त्यावेळी, तो मला ओरडतो खूप. त्याचं म्हणणं असतं जिथल्या तिथं आपण स्वच्छ करून ठेवलं की गोष्टी चांगल्या राहतात, जे की मला खूप पटतं. पण कंटाळा येतो, त्याला नाही येत. तो म्हणजे सगळं व्यवस्थित किती पण दमलेला असू दे, कॅम्पिंग झाल्यावर एक आणि एक गोष्ट स्वच्छ करणार, मग ज्याच्या त्याच्या बॉक्समध्ये ठेवणार. म्हणून तर 6-6 वर्ष झाली तरी आमचे सगळे कॅम्पिंगच्या गोष्टी खूप छान टिकलेल्या आहेत. एका साईडने छान भाजले, दुसऱ्या बाजूनी पण खरपूस भाजू देऊ. मग हे पण झालं आणि ही 2 थालीपीठं मस्तपैकी सर्व करूयात. तर त्याच्यासाठी मी तोपर्यंत प्लेट बघतीये. ओके, आहे एक प्लेट. कशी दिसतायत ही थालीपीठं? मस्त दिसतायत ना, जमली आहेत ना? तुमच्याकडे कदाचित अजून याच्यामध्ये वेगळ्या पद्धतींनी सुद्धा करत असतील, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की याच्यामध्ये अजून काय काय, तीळ, ओवा, लसूण, मिरची, जिरे, अजून काही पदार्थ घालून करत असतील तर ते सुद्धा मी कधीतरी ट्राय करून नक्की बघेन. खूप दिवसांनी मला आज ही थालीपीठं खायला मिळणार आहेत, त्यामुळे मी खूप खुश आहे. आता या सगळ्याचा जरा आनंद घेते आणि मग हा नंतर पसारा उचलते. आणि आदित्य, फूड व्हिडिओ केला तुझ्यासाठी, आता मला तुझी कमेंट पाहिजे बरं का या व्हिडिओच्या खाली. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. बाय.